1960 साली ही मुंबई हादरली होती, कारण त्यावेळेस जे लोक रस्त्यावर झोपायचे, गोरगरीब होते, मजूर होते, त्यांच्यासाठी मुंबई नव्हती राहिली, तर एक भीतीदायक ठिकाण बनलं होतं, त्यांच्या मृत्यूचं दार बनलं होतं. कारण त्यावेळेस रस्त्यावर फिरायचा एक सिरियल किलर, ज्याचं नाव होतं रमण राघव. तो इतका नीच आणि निर्दयी होता की जे लोक गरीब होते, बेवारस होते, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारायचा. मारण्यासाठी तो जास्त तर दगड, सळी आणि हातोडा याचा वापर करायचा. तो त्यांच्या डोक्यावरती वार करायचा आणि त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या करायचा. ही गोष्ट इतकी निर्दयी आणि नीच होती की ज्या लोकांनी हे पाहिलं होतं त्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मुंबईमध्ये लोक रात्री रस्त्यावर फिरायला घाबरत होते. इतकी दहशत रमण राघवने पसरवली होती. ज्या लोकांनी त्याला पाहिलं होतं ते लोक सांगतात तो काळ्या कलरचे कपडे आणि काळ्या कलरची छत्री घेऊन फिरतो. अशा वेशातला एक दिवशी एक माणूस एका कॉन्स्टेबलला दिसला. तो संशयाने त्याच्या जवळ गेला. तो रमण राघव निघाला. अशा प्रकारे एका रमण राघव नावाच्या सिरियल किलरचा अंत झाला. नंतर कोर्टाने त्याला मनोरुग्ण ठरवला, पण मनोरुग्ण तो होता आणि त्याची शिक्षा त्या सर्वसामान्य लोकांनी भोगली होती. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.